प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या आम्ही आहोत जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। सध्या माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते आहेत शिवसेनेचे कट्टर एक शिवसैनिक, एक असा शिवसैनिक जो गेल्या 50 वर्षांपासून एकाच पक्षाशी एकनिष्ठ आहे। माझ्यासोबत सध्या आहेत आदरणीय बळीरामजी कपले सर। सर तुमचं स्वागत आहे। नमस्कार सर, आता एवढी वर्ष झाली तुम्ही शिवसेनेला समर्पित होऊन इथे काम केलेलं आहे, पण ज्यावेळेला शिवसेनेचे हे दोन गट पडले तर त्यामध्ये तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट का बरं निवडला? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडण्याचं कारण असं आहे की आम्ही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत आणि त्यांच्याच मुलांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारांनी दुसरी सेना काढली। आम्हाला ते आवडलं नाही म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहोत। सर, किती वर्ष झाली आता तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि कोणती कोणती पदं तुम्ही भूषवलेली आहेत? गेल्या 40 वर्षापासून मी याच्यामध्ये आहे। मी सुरुवातीला 1985 साली सरपंच झालो होतो। 85 ते 2000 मी या गावचा सरपंच होतो। त्यानंतर माझा पुतण्या होता 5 वर्ष आणि मिसेस सुद्धा 5 वर्ष पंचायत समितीला होती आणि 5 वर्ष जिल्हा परिषदेला होती। सर, आता ज्या निवडणुका लागलेल्या आहे यामध्ये तुमच्या सुविधे पत्नी सध्या महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 4 मधून उभाटाच्या आपल्या शिवसेनेच्या ज्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या लढत आहेत, तर काय या प्रभागासाठी तुम्ही विचार केलेला आहे? जर निवडून आले तर काय चांगलं या ठिकाणी तुम्हाला घडवून आणायचं आहे? सर्वप्रथम तर प्रश्न असा आहे की आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुखी होतो। या महानगरपालिकेत आमचं गाव घेऊन अक्षरशः आमचं गाव भकास झालेलं आहे। आम्ही त्यावेळेस आयुक्तांना म्हटलं होतं की आमचं गाव याच्यामध्ये घेऊ नका, आम्हाला कुठल्याही सुखसुविधा मिळणार नाही। तेव्हा आयुक्तांनी आम्हाला वचन दिलं होतं की आमचे कर्मचारी त्यांच्यामध्ये स्थायिक करू, परंतु कर्मचारी त्यांनी घेतले नाही आणि कर एवढा वाढवला। आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही संपूर्ण सुखसुविधा दिल्याशिवाय तुम्हाला कुठलाही कर लावणार नाही, परंतु आज रोजी एवढा कर लागलेला आहे की साधारण समजा माझ्या रूम जर 5 रूमचा आहे तर त्याला 7-8 हजार रुपये टॅक्स आहे, जो आम्ही केवळ 500 रुपये भरत होतो। एवढा अवाढव्य टॅक्स लागलेला आहे आणि अकोला नगरपालिकेचा टॅक्स एवढा वाढलेला आहे की माझं जे घर अमरावतीला आहे 12 खोल्यांचं आहे, तिथे 2700 रुपये टॅक्स आहे। फक्त एवढा फरक करामध्ये पडलेला आहे। सर, पण तसं जर बघितलं एक प्रकारे ह्या भागामध्ये भरपूर विकास होतो आहे, डेव्हलपमेंट होत आहे, या ठिकाणी वेगवेगळे कन्स्ट्रक्शन होत आहे, एरिया वाढत चाललेला आहे, तर हा सुद्धा एक प्रकारे विकासच आहे असं तुम्हाला नाही वाटत का? हा विकास आहे हे बरोबर आहे, परंतु जो विकास करताना जो दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोनाचा अभाव मागील या नगरसेवकाच्या ठिकाणी होता। उदाहरण द्यायला झालं तर आमच्या विठ्ठल नगरामध्ये जो रोड केलेला आहे, अगदी जमिनीपासून 3 फूट उंच रोड केलेला आहे, सर्व घर डाबरीत गेलेले आहेत, सर्व रोड डाबरीत गेलेले आहे। पावसाचं पाणी आलं तर संपूर्ण प्रभाग हा पावसाचा मय होतो, अशा तुंबलेलं पाणी तिथे थांबते, त्याच्या कुठल्याही नाल्या नाहीत, त्याच्यातून बाहेर निघण्याला मार्ग नाही। अशा याच्यात ही आमचे नागरिक जीवन जगत आहे। सर, पण मग आता जर तुम्ही निवडून आले तर हे ड्रेनेज सिस्टीम किंवा सांडपाण्याची व्यवस्था त्या पद्धतीने करणार आहात का? बिलकुल, आम्ही ते जे करू ते अगदी व्यवस्थित, त्यांचं सांडपाणी त्यांचं थांबलेलं हे आहे आणि स्वच्छता गावाची महत्वाची, आणि गावात कुठल्याही प्रकारचे यांची स्वच्छता नाही, ढिगारे साचलेले आहेत, नाल्या तुंबलेल्या आहेत, नाल्यांना मार्ग नाही। याच्या सर्वांची विल्हेवाट आम्ही या परिवर्तनाच्या माध्यमातून करू। लोकांनी जर परिवर्तन करून दिलं तर आम्ही निश्चितच लोकांच्या जे आशा आहेत, अपेक्षा आहेत, त्यांना खरोखर निश्चितच उतरू एवढे ग्वाही देतो। सर, जाता जाता तुमच्या सुविद्य पत्नी आदरणीय माधुरीताई सध्या निवडणुकीला उभ्या आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता? जनतेला एकच आवाहन करू शकतो की मी जे गुंडशाही आहे, जे झुंडशाही आहे, इथे जे वारंवार दुसऱ्या लोकांचा हस्तक्षेप होतो, हा हस्तक्षेप बंद करण्याकरता आपण उभाटाच्या जे काही उमेदवार उभे आहेत, प्रवीण विश्रामजी चोपडे, अभय खुमकर, सुरेखाताई ओरोकार व माधुरीताई कपले या 4ही उमेदवारांना भरभरून मते द्यावी व त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। सर, आज एवढी छान चर्चा तुम्ही आमच्यासोबत केली, एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार। धन्यवाद ताई। हे होते आदरणीय बळीरामजी कपले सर, माधुरीताई यांच्या प्रचारासाठी आणि आपल्या
सहचारिणीला साथ देण्यासाठी ते आता मैदानात उतरलेले आहेत. जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून अशाच नवनवीन व्यक्तींना आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज.